नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात मार्च महिन्यात जी ऊस लागवड केली जाते तिला आपण सुरू लागवड म्हणतो. ही लागवड म्हणजे फक्त ऊस लावणं नाही, तर ती एक प्रचंड मोठी जैविक संधी आहे. या संधीचं सोनं कसं करायचं आणि एकाच शेतातून एकाच मेहनतीत दुप्पट फायदा कसा मिळवायचा यामागचं संपूर्ण विज्ञान आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर यशस्वी आणि खऱ्या अर्थाने फायदेशीर आंतरपीक पद्धतीसाठी आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी ही जैविक संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर आपल्या ऊसाच्या वाणासाठी योग्य आंतरपीक कोणतं, शेताची आखणी कशी करायची, दोन्ही पिकांना खत कसं द्यायचं, कीड आणि तणांपासून संरक्षण कसं करायचं आणि या सगळ्यातून एक जास्त उत्पन्न देणारी परिसंस्था कशी उभी करायची हे आपण एक एक करून पाहणार आहोत. बघा, ऊस लावल्यानंतर जे पहिले 90 ते 120 दिवस असतात, म्हणजे साधारण 3 ते 4 महिने, त्या काळात ऊसाची वाढ तितकी नसते की तो पूर्ण जमीन झाकून टाकेल. या काळाला शास्त्रीय भाषेत लॅग फेज किंवा सुप्त अवस्था असं म्हणतात. या काळात ऊसाच्या 2 सऱ्यांमधली जमीन पूर्णपणे उघडी असते आणि खरं सांगायचं तर आपली खरी संधी याच उघड्या जमिनीमध्ये दडलेली आहे. आता विचार करा, या काळात होतं काय? तर त्या मोकळ्या जमिनीवर प्रति चौरस मीटर 1000 वॉटपेक्षा जास्त तीव्र सूर्यप्रकाश थेट पडतो. यामुळे 2 गोष्टी होतात. एक, जमिनीतला मौल्यवान ओलावा बाष्पीभवनाने वेगाने उडून जातो आणि दुसरं, याच सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन तण अक्षरशः फोफावतं. ही एक मोठी समस्या आहे, पण याच समस्येवर आंतरपीक पद्धत एक जबरदस्त शास्त्रीय उपाय म्हणून काम करते. आंतरपीक म्हणजे फक्त 2 पिकं एकत्र लावणं नाही, यामागे एक मोठं विज्ञान आहे. याला म्हणतात रिसोर्स यूज एफिशियन्सी, म्हणजेच संसाधन वापर कार्यक्षमता. सोप्या भाषेत सांगायचं तर जी नैसर्गिक संसाधनं म्हणजेच सूर्यप्रकाश, पाणी आणि जमीन जी वायात जाणार होती त्यांचा पुरेपूर वापर करून मुख्य पिकाला म्हणजे आपल्या ऊसाला कुठलाही त्रास न देता एक अतिरिक्त उत्पन्न मिळवणं, हे एक कार्यक्षमतेचं धोरण आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कुठल्याही ऊसाच्या वाणामध्ये कुठलंही आंतरपीक घेऊन चालत नाही. प्रत्येक जोडीत जुळतेच असं नाही. ऊसाच्या पानांची रचना कशी आहे, ज्याला फायलोटॅक्सी म्हणतात, म्हणजे पानं सरळ उभी वाढतात की जमिनीला समांतर पसरट वाढतात, आणि त्या वाणाला फुटवे कसे येतात, या 2 गोष्टींवरच कोणतं आंतरपीक त्या वाणासाठी योग्य आहे हे ठरतं. चला तर मग महाराष्ट्रातल्या 4 प्रमुख ऊस वाणांसाठी शास्त्रीयदृष्ट्या सर्वोत्तम जोड्या कोणत्या आहेत ते पाहूया. पहिला वाण आहे को 82-032, ज्याला आपण नयना नावानेही ओळखतो. याची पानं सरळ, ताठ वाढतात आणि त्याला फुटवेही जास्त येतात. यासाठी मूग हे सर्वोत्तम आंतरपीक आहे. का? कारण मुगाचं पीक फक्त 65 दिवसात निघतं आणि हे ऊसाला जास्त फुटवे येण्याच्या गंभीर अवस्थेच्या आधीच पूर्ण होतं. त्यामुळे ऊसाच्या वाढीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. आता दुसरा वाण को M0265 किंवा फुले 265. हा वाण जोमदार आणि पसरट पानांचा आहे. यात कांदा खूप चांगला येतो, कारण कांदा जमिनीखाली वाढतो, तो ऊसाच्या मुळांशी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करत नाही. तिसरा वाण आहे VSI 8005. यात सोयाबीन घ्यावं. याचं कारण म्हणजे सोयाबीन हवेतला नायट्रोजन शोषून जमिनीमध्ये स्थिर करतं. यामुळे ऊसाची सुरुवातीची वाढ इतकी जोमदार होते की रासायनिक खतांचीही बचत होते. आणि चौथा वाण को 94-012 हा लवकर पक्व होणारा वाण आहे. यात भुईमूग लावावा, कारण ऊस आणि भुईमूग या दोघांच्या मुळांची खोली साधारणपणे सारखीच असते, म्हणजे 15 ते 30 सेंटीमीटर. यामुळे खत आणि पाणी व्यवस्थापन करणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण वाण निवडीवरून पुढच्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे शेताची प्रत्यक्ष आखणी. म्हणजे आता फक्त वाण निवडून झालं नाही, तर आपल्याला शेताची आखणीसुद्धा वैज्ञानिक पद्धतीने करावी लागणार आहे. इथे आपल्याला पारंपरिक पद्धती सोडून 2 पिकांच्या गरजेनुसार एक अभियांत्रिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. पारंपरिक पद्धतीत काय होतं, तर आपण साधारण 90 सेंटीमीटर किंवा 3 फुटांवर सरी सोडतो. यात आंतरपिकाला वाढायला पुरेशी जागा आणि सूर्यप्रकाश दोन्ही मिळत नाही. यावरचा शास्त्रीय उपाय म्हणजे जोड ओळ पद्धत.
यात आपण 75, 150, 75 सेंटीमीटरच्या रचनेचा वापर करतो. म्हणजे ऊसाच्या 2 ओळींमध्ये फक्त 75 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि अशा 2 जोड ओळींच्या मध्ये तब्बल 150 सेंटीमीटर म्हणजेच पूर्ण 5 फुटांची मोकळी जागा सोडायची. ही 5 फुटांची मोकळी जागाच आपला प्रोडक्शन कॉरिडॉर म्हणजेच उत्पादन पट्टा आहे. या 150 सेंटीमीटरच्या मोकळ्या जागेमागे एक खूप महत्वाचं विज्ञान दडलेलं आहे. बघा, ऊस हा C4 प्रकारचा वनस्पती आहे. म्हणजे तो तीव्र सूर्यप्रकाशात खूप कार्यक्षमतेने वाढतो. याउलट मूग किंवा सोयाबीनसारखी आंतरपिकं C3 प्रकारची आहेत. या मोठ्या अंतरामुळे काय होतं तर C3 आंतरपिकाला त्याच्या वाढीच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्वाच्या 60 दिवसात ऊसाची सावली जराही न पडता 100% सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे त्यांची प्रकाशसंश्लेषण क्रिया उत्तम होते आणि वाढ खूप जोमदार होते. आंतरपीक घेताना होणारी एक सर्वात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे दोन्ही पिकांना एकसारखं खत देणं. हे पूर्णपणे अशास्त्रीय आहे आणि टाळलंच पाहिजे. ऊस आणि आपलं आंतरपीक या दोघांच्याही पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या वेळी पूर्ण कराव्या लागतात. चला, हे 120 दिवसांचं अचूक वेळापत्रक जरा बारकाईने समजून घेऊया. लागवडीच्या दिवशी म्हणजे 0 दिवशी ऊसासाठी एकूण नत्रापैकी फक्त 10%, संपूर्ण 100% स्फुरद आणि 50% पालाश द्यावा. आता प्रश्न पडेल की संपूर्ण स्फुरद सुरुवातीलाच का? कारण स्फुरद हे खत जमिनीत जास्त हालचाल करत नाही, म्हणून ते लागवडीच्या वेळीच थेट मुळांच्या कक्षेत पोहोचवणं सर्वात महत्वाचं आहे. लागवडीनंतर 3ऱ्या ते 5व्या दिवशी आंतरपीक पेरा, बरोबर 30व्या दिवशी पहिली वरखत द्या, ज्यात ऊसासाठी 40% नत्र आणि सोबत आंतरपिकाच्या शिफारशीनुसार खताचा डोस असेल. 60व्या दिवशी म्हणजे साधारण मे महिन्याच्या उष्णतेत आलेले फुटवे टिकवून ठेवण्यासाठी 10% नत्राचा एक छोटा पण महत्वाचा डोस द्या. 70 ते 80 दिवसांनी आंतरपीक काढून घ्या आणि त्याचे जे काही अवशेष असतील ते जमिनीत गाडून टाका. हे खूपच महत्वाचं आहे, कारण यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता दोन्ही सुधारते. आणि शेवटी 120व्या दिवशी मोठी बांधणी करताना ऊसाच्या जोमदार वाढीच्या टप्प्यासाठी उरलेले 40% नत्र आणि 50% पालाश द्या. मार्च महिन्याच्या उष्ण हवामानात पाणी, कीड आणि तण या 3 मोठ्या धोक्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यासाठी आपण पारंपरिक उपायांऐवजी स्मार्ट आणि विज्ञान आधारित उपायांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मार्च महिन्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे ठिबक सिंचन वापरणं हे अनिवार्य आहे, याशिवाय पर्याय नाही. ठिबकच्या नळ्या जोड ओळींच्या मध्यभागी ठेवाव्यात, जेणेकरून दोन्ही पिकांना सारखा ओलावा मिळेल. या काळात खोडकीड हा ऊसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. पण इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण मूग किंवा सोयाबीनसारखी आंतरपिकं घेतो तेव्हा खोडकिडीचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्याच कमी होतो. यामागे जे विज्ञान आहे त्याला रिसोर्स कॉन्सन्ट्रेशन हायपोथेसिस असं म्हणतात. याचं सोपं नाव जरी नसलं तरी त्याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा शेतात 2 वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतात तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या वासामुळे आणि रचनेमुळे किडीलातीचा मुख्य खाद्य असलेल्या ऊसाचा वास आणि ओळख पटवणं कठीण जातं. ती कीड गोंधळते आणि त्यामुळे ऊसावरील तिचा हल्ला नैसर्गिकरित्या कमी होतो. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेतल्या सगळ्यात नाजूक आणि जोखमीच्या कामाकडे वळूया, ते म्हणजे तणनाशक व्यवस्थापन. एक गोष्ट समजून घ्या, ऊस हे एकदलवर्गीय पीक आहे, तर मूग, सोयाबीन, कांदा ही बहुतेक करून द्विदलवर्गीय पिकं आहेत. त्यांची जैविक रचना पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे चुकीच्या तणनाशकाचा वापर केल्यास आपलं आंतरपीक पूर्णपणे जळून जाऊ शकतं आणि मोठं नुकसान होऊ शकतं. लागवडीनंतर 72 तासांच्या आत म्हणजे उगवणीपूर्वी वापरायच्या तणनाशकांबद्दल बोलूया. यासाठी पेंडिमेथॅलिन हे सर्वात सुरक्षित आणि उत्तम तणनाशक आहे. ते ऊस, मूग, सोयाबीन आणि कांदा या सर्वांसाठी सुरक्षित आहे. फवारणी नेहमी वापसा स्थितीतच करा, म्हणजे जमिनीत पुरेशी ओल असताना. यामुळे तणनाशक जमिनीच्या कणांना व्यवस्थित चिकटून एक समान थर तयार करतं. जर कोरड्या जमिनीत फवारलं तर 40% औषध वाया जातं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ॲट्राझिन हे तणनाशक आंतरपीक पद्धतीत अजिबात वापरू नका. मी पुन्हा एकदा सांगते, अजिबात वापरू नका. जरी ते ऊसासाठी चांगले असले तरी ते मूग आणि सोयाबीनला पूर्णपणे मारून टाकेल. त्याचबरोबर मेट्रिबुझिनचा वापरही टाळावा. आता पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी वापरायच्या तणनाशकांबद्दल पाहूया. जर तुमच्या आंतरपिकामध्ये गवतवर्गीय तण आले असेल तर क्विझालोफॉप P इथाइल सारखं निवडक तणनाशक वापरा.
हे फक्त गवताला मारतं आणि मूग, सोयाबीनला सुरक्षित ठेवतं. फवारणी करताना पंपाच्या नोझलला हुड किंवा एक संरक्षक टोपी लावा, जेणेकरून औषधाचे फवारे थेट उसाच्या पोंग्यात जाणार नाहीत. आणि सगळ्यात मोठी धोक्याची सूचना, 2,4-D हे तणनाशक आंतरपीक असलेल्या शेतात कधीही चुकूनही वापरू नका. ते तुमच्या आंतरपिकाला एका दिवसात जाळून टाकेल आणि तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. फवारणी नेहमी सकाळी शांत वातावरणातच करावी. आता एक प्रो टिप, खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे. तुम्ही काही निवडक तणनाशके ठिबक सिंचनाच्या माध्यमातून थेट पाण्यासोबत देऊ शकता. या पद्धतीला हर्बिगेशन म्हणतात. मार्च महिन्याच्या उष्णतेत हे खूप प्रभावी ठरतं, कारण औषध थेट तिथेच पोचतं जिथे पाणी आणि ओलावा आहे, ज्यामुळे तणांवर एकदम अचूक नियंत्रण मिळवता येतं. तर आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून आपण केवळ 2 पिकं घेत नाही, तर आपण आपल्या शेतात एक अशी परिसंस्था तयार करतो जी आपल्याला अधिक उत्पन्न तर देतेच, पण त्यासोबत अनेक शाश्वत फायदेही देते. या पद्धतीचे थेट फायदे काय आहेत? तर पहिलं म्हणजे तणांचा प्रादुर्भाव 40% कमी होतो, ज्यामुळे आपला खुरपणीचा आणि मजुरीचा खर्च वाचतो. दुसरं, शेंगवर्गीय पिकं घेतल्यामुळे हवेतला नत्र जमिनीत स्थिर होतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या सुधारते. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ऊसाचं मुख्य उत्पन्न मिळण्याच्या 3 ते 4 महिने आधीच आपल्याला आंतरपिताच्या रूपात एक अतिरिक्त उत्पन्न मिळतं. यामुळे आपलं आर्थिक चक्र सुधारतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही फक्त ऊस आणि आंतरपीक लावत नाही, तर तुम्ही एका बहुस्तरीय, जिवंत आणि फायदेशीर परिसंस्थेची अभियांत्रिकी करत आहात. त्यामुळे आत्ता प्रश्न हा आहे की तुमचं शेत या शास्त्रीय क्रांतीसाठी आणि या मोठ्या बदलासाठी तयार आहे का? जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.